नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे द रियुनियन डान्स क्रूच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपला आहे डे 2. आज आपण भरपूर सारे स्पॉट करणार आहोत, 2-3 स्पॉट करणार आहोत. तर सुरुवातीला सगळेजण खाले रेडी होऊन आलेले आहेत. तर पाहूयात आपण पुढचा प्रवास कसा होता. आता आपण फोर्डला चाललेलो आहे. आय डोंट नो, आम्हाला माहिती आहे. सो आपण त्या फोर्डला जाणार आहे आणि तिकडून 2-3 स्पॉट आहेत आणि आज फक्त फिरतोय आपण. छान असं कसं दिसतं मी ते सांगतो गाइस, कमेंट करा. चांगला दिसतोय का नाही? ठीक आहे, चालेल, भेटूया आपण. पुढचा प्रवास पाहूयात कसा होतोय. तर आता आम्ही रत्नदुर्ग फोर्ट वरती आलेलो आहोत. आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि आम्ही रत्नदुर्ग फोर्ट बघायला आलो. हा पाठीमागे फोर्ट आहे रत्नदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला रत्नदुर्ग फोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज यांचा. आणि हा असा व्ह्यू आहे, खूप छान आहे व्ह्यू हा. आणि काल आपण संध्याकाळी शिवसृष्टी पाहिली होती, ही आहे बघा. सकाळी असं काही दिसतं, रात्री तर लाईटमध्ये अजून छान दिसतं. आणि हा व्ह्यू आहे. आता आम्ही इथं व्ह्यूसाठी थांबलेलो आहे सगळे हे काय. आणि आता आम्ही इथून वरती जाणार आहे फोर्टवरती. सो भेटूयात फोर्टवरती. तर आम्ही रत्नदुर्ग फोर्टवर आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता. तर गुरुदादाला विचारू, 10 पायरी चढू कसं वाटलं? 10 पायरी चढून आहे ना, हरिश्चंद्रगड चढल्यासारखं वाटलं मला. इतका दम लागलाय आणि मी इतका एक्साइटेड आहे ना. आता सिंधुदुर्ग पण चढणार आहे मी आज जोश मध्ये. भवानी पळ, साहिल पळ, मीम टाकायला पाहिजे ना तुला. पळ, काय नाही आता सगळ्यांना श्रीराज आता मीम टाकणार. यांना पण नाही बोलू शकत. याचा चेहरा बघून तुम्ही कंटाळला असाल. आता आपण याला पळवू. निघ. एडिट मीच करणार आहे. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. तर धर्मांच्या काळामध्ये आता आम्ही रत्नदुर्ग फोर्ट वरती आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप छान वातावरण आहे. आता मी प्रश्न विचारतो, इथे पॉडकास्ट घेऊयात आपण, नाही का? तर इथून सुरुवात करू आपण, ठीक आहे? एका शब्दात सांगायचं, एका शब्दात सांगायचं. बरं ठीक आहे, पहिली तर आता आम्ही अजून 3 दिवस आहे, हा तर दुसराच दिवस आहे आमचा. पण आतापर्यंत आम्ही पाहिलं एकदम शांत आहे कोकण, एकदम छान आहे. आपण प्रत्येकाला विचारूयात की म्हणजे एका शब्दात सांगतील ते की कसं वाटलं होतं. ज्याचा सगळा शब्द युनिक ना त्याला मोत्याची माळ. आपले इंग्लिश टीचर या पठाण, इंग्लिश टीचरचा आउटफिट घालून आलेले आहेत ते. कॉन्व्हेंट पण भात जिल्हा परिषदचा. कसं वाटलं तुम्हाला? सुंदर. तिकडे बघून बोला. सुंदर. जवळपास कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. फार म्हणजे यांना एक दोन मार्क पण देऊ शकत नाही यांना. तुम्हाला कसं वाटलं? कोकण खूप निसर्गरम्य आहे, खूप छान आहे, हिरवळ आहे, मस्त आहे. तुम्हाला कसं वाटलं? अविश्वसनीय दृश्यावर. आता आपल्या सावळा आरेचे करते करिता यांना विचारूया आपण की तुम्हाला कसं वाटलं? नयनरम्य. नयनरम्य. नयन नाव घेतलं. नयनचं एक मी घेऊन जाऊ द्या. नयन शाउट आउट. कोण घेऊन जाईल? ओमचा. माकडा रे ओम. प्रिया, ही दोस्ती तुटायची नाही, सॉरी ही जोडी तुटायची नाही. प्रिया सांगतील आता. मला छान पीसफुल वाटलं. तर डॉक्टर साळुंकेंना आपण विचारूया. डॉक्टर साळुंके कसं वाटलं? दया एकदम अप्रतिम. जे निसर्ग हे ना एकदम अप्रतिम.
इथे जमलेले सगळे दरम्यानच्या काळामध्ये सगळे अप्रतिमच आहे वातावरण एकदम. पास करा. गजब बेइज्जती है. हे सांगतील आता त्यांना कसं वाटलं ते? मला खूप कडक वाटलं. आपले सावळा आरीचे शेफ आणि तसं बघायला गेलं तर फक्त भांडी धुण्यापुरतं आणि करते ते आपले भांडी धुणारे आणि शेफ सावळा आरीचे श्रीराज मेहर हे सांगतील कसं वाटलं. आवाज मोठा जरा लय भारी. नका बसू घरी. सावळा हरी. तुम्ही सांगा आता. एक सांगतो तो आमचा सगळ्यांचा म्हणजे 15 जणांचा नियोजनाचा वाचा अमन खैरे समुद्र भरे आता समुद्र भरे आता बोला नियोजनाचा वाचा अमन खैरे. आम्ही जेव्हा ट्रिप करणार तो सगळ्यात पुढाकार घेत असतो. तर कुठं जायचं काय आत्ताच 15 ऑगस्ट 2025 ला ठरलं होतं. अरे बोलू द्या. 15 ऑगस्ट 2025 ला ठरलं होतं अमनचा वाढदिवसाच्या दिवशी का जायचंय. 8 दिवसांनी त्यांनी मला फोन केला प्रसाद कोकणात जायचंय आपले 15 जण तयार आहेत. तर 1 नंबर त्यांनी प्लॅन केला आणि तो जेवढे प्लॅन करतो तेवढे सगळे सक्सेसफुल होतात. हे माझा अनुभव आहे. 10 वर्ष झाले. तुलाच बोलायचंय. पीटी सर मॅथचे टीचर राहिलेले आहेत ते आता इकडून येतील लगेच कॅमेराच्या मागे. फिटनेस मॉडेल सांगा आता कसं वाटलं तुम्हाला कोकणात येऊन? काय बोलला बहुत सुंदर. बस ठीक आहे तर आपण आता भेटू. बस बाय 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 बाय. दिल जले आशिक नको रे कर ना एक स्टेप. हे पहा तुम्ही खेकडे पाहू शकता. पण आमच्यामध्ये कोण आता नॉनव्हेज खात नाहीये. अमन सर काहीतरी बोला. अमन सरांना खेकडे खूप आवडायचे. आता ते खाते नाही. का खाते नाही सर तुम्ही? मी आता व्हेज झालेलो आहे. व्हेजिटेरियन झाले. फुल व्हेजिटेरियन. आय एम व्हेज नाव. झाल्यामुळे व्हेजिटेरियन खाद्य रक्त झाल्यामुळे सॅक्रिफाईस केलं का? नाही असं काही नाहीये. हे पहा काही पण सांगतात तुला खाली. असं काहीच नाहीये. आलं मनात म्हणून घेतलं ध्यानात. या नवीन पिढीने या नवीन पिढीने अमन सरांकडून शिकलं पाहिजे. लग्न झालं माणसाने नॉनव्हेज सोडलं. बोल. मला नॉनव्हेज आवडतं त्याच्यामुळे मी काही बोलू नाही शकत. माझ्या पाठी पाहू शकता समुद्र लांब पर्यंत समुद्र दिसतंय आणि इतकं भारी वाटतंय ना. हे इतकं सुंदर आहे हे एकदम पाणी वगैरे सगळं. पाहिले असतील तुम्ही लाटा किती मोठ्या लाटा आहेत आणि खूप छान आहे हे. तर कोणता पॉइंट होता विसरले मी. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. बसरा स्टारशिप पॉइंट व्ह्यू करून झालेला आहे आमचा. पाहून वगैरे झालंय सगळं. आता 1-2 मिनिटात आम्ही थिबा पॅलेसच्या तिथे जाऊ. आता आम्ही चाललोय थिबा पॅलेस पाहायला. इथूनच दगडादुगडांहून चाललेलो आहे आम्ही. खालून रस्ता होता बट स्टील दगडांहून चाललो होतो. माहित नाही का. तोपर्यंत स्टे ट्यून. भेटू परत थिबा पॅलेस जवळ. आम्ही आता आमच्या नवीन स्पॉटवर आलेलो आहे थिबा पॅलेस. तुम्ही पाहू शकता कसं दिसतंय. सुंदर दिसतंय ना. हे पहा समोर आपली गँग दिसते का? नाही दिसत आहे. थांबा जवळ जाऊन दाखवतो. ही पहा आपली गँग. हे अमन सर चिंगम खातात. झाकण झुली ओम. हे दर्शन पाचपुते. झाकण झुली ओम. हे आहे थिबा पॅलेस. ओके. आता तुम्हाला आता आम्ही कैद करू. कैसा लगा मेरा मजाक. अमन सर तुम्हाला आता माहिती देते थोडी थिबा पॅलेस बद्दल. तर त्यांना विचारूया आपण माहिती काय. तर आत्ता आम्ही आलोय थिबा पॅलेसला. हा पाठीमागे थिबा पॅलेस आहे आणि थिबा पॅलेस म्हणजे म्यानमारचे राजा होते थिबा, किंग थिबा.
तर त्यांना इंग्रजांनी कैद केले होते आणि ते कैद करून त्यांना ह्या वाड्यात ठेवलं होतं आणि म्हणून ह्या वाड्याचं नाव पडलं थिबा पॅलेस. आणि त्यांना इथेच त्यांनी कैद केलं होतं आणि ते इथेच राहत होते ह्याच पॅलेसमध्ये. तर आपण बघूयात आतमध्ये जर अलाउड असेल तर पाहू, नाही तर बाहेरून दाखवतो. हे पहा, थिबा पॅलेसला आपण आता बाय बाय केलेलं आहे. आता आपण लंचसाठी चाललेलो आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे चाललेले आहेत तिकडे. लागेल ना मग ती पहा आपली इनोवा. ठीक आहे, तर भेटूयात आपण लंचच्या ठिकाणी. तिथे दाखवतो तुम्हाला जेवणाचे मेनू. ठीक आहे, बाय. ओके, सो आम्ही आता थिबा पॅलेस बघून झालं आहे. आमचं सगळं एक्सप्लोअर वगैरे करून झालं आहे. थोडं आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले, तिथे बसलो थोडा वेळ आणि आता आम्ही आलो आहे लंच करायला आमंत्रण हॉटेलमध्ये. काय असेल आय डोंट नो. इथे सगळे थांबलेत, जाऊ थोडंसं रेस्ट वगैरे करू. या माणसाला बघून बोर झाला असाल तर याला सांगा तू परत दिसू नकोस. व्लॉग एडिट कोण करणार? हिला वाढलेल्या भाकरी Vlog edit कोण करणार? 4 दिवसाच्या वाढलेल्या भाकरीवर हिला आता पाहुणे. तर आम्ही हॉटेलमध्ये आलोय. काय खायचं आपल्याला? व्हेज थाळी. इकडं आम्ही जे बसलो आम्ही व्हेजवाले. सगळे व्हेजवाले आहोत आम्ही. आणि इकडे बघा हे नॉन व्हेज सगळे. यांचा अजून मेनू डिसाईड होतोय, काय खायचं, कसं खायचं. पोटाला पण पसलं पाहिजे आणि खिशाला पण. बाय. तर आत्ता आम्ही रूमवरून निघालोय, गाडीत बसलोय आणि आम्ही आता जाणार आहे भाटे बीचला. आम्हाला जायचं होतं 5 वाजता आणि आत्ता वाजलेत 6. सो सनसेट तर आमचा म्हणजे नियरली मिस झालाच आहे. सो आमचा मूड थोडासा ऑफ झालेला आहे कारण की आम्हाला थिबा पॅलेसला खूप टाइम गेला आणि आमचा सॉरी आमचा लंचला पण आम्हाला खूप टाइम गेला. सो आता आम्ही पोस्ट सनसेट बघणार आहे. ते जे शेड्स आहेत ते सनसेटचे ते पण खूप छान असतात. सो आमचा आता प्रयत्न तोच आहे की नाही सनसेट बट पोस्ट सनसेट आम्हाला बघायला भेटेल. तर आता आपण डायरेक्ट भाटे बीचला भेटूयात. कुठं आम्ही? उनकी नजरों में साहिल काय वाटतंय? खरं सांगू झोप येते भाई. जबरदस्त जेवलेलो आहे आम्ही. जे मगाशी जे जेवण केलेलं आहे, दाबून मासे खाल्लेले आहेत. काही नाही, जेवण छान होतं. छान म्हणजे त्या जेवणाला सरच नाही असं म्हणता येईल. म्हणजे आपण सगळीकडे खातो बट जे जेवण आपण जे मासे कोकणात मिळतात ते मासे कुठेच नाही मिळत असं मला वाटतं. आम्ही आलोय भाटे बीचला. प्रचंड अंधार, पण आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे आणि तेव्हा थोडेसे शेड्स होते. आणि आता आम्ही इथं भाटे बीचलाच थोडंसं चिल करणार आहे, मस्तपैकी साऊंड वगैरे आणि बसणार आहे आणि जमलं तर भेळ पण खाणार आहे. सो स्टे ट्यून. त्यांना सांग रे कुठे थांबायचं. स्पीकर दे इकडे, स्पीकर आवाज येतच नाही. तर आत्ता आम्ही बीचवरून आलेलो आहोत आणि बीचवर खूप छान फोटोज वगैरे क्लिक केले, व्ह्यू एन्जॉय केला आणि थोडासा टाईम एकत्र स्पेंड केला. आणि आता एक थोड्या वेळात आम्ही जेवण करू. जेवण केल्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी होतील, थोडा हसी मजाक होईल आणि त्यानंतर मग सकाळी आम्ही लवकर उठून आमच्या नेक्स्ट लोकेशनला जाऊ. नेक्स्ट लोकेशन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेलच. आजचा व्लॉग आपला इथेच एंड होतोय. सो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.